हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. रविवारचा दिवस सर्वांसाठी सुट्टीचा असतो, पण गृहिणींसाठी तेवढाच तो जास्त कामाचा असतो. म्हणजे एक्स्ट्राची जी काही कामं असतात ते आपण रविवारीच काढतो. शिवाय दिवाळीनंतरची आवराआवर होती तीसुद्धा करायची होती. सकाळपासूनच दिवस अगदी खूप बिझी झाला होता. सकाळपासून साफसफाई वगैरे झाली, घरातली सर्व कामं, त्यानंतर नाश्ता, दुपारचं जेवण आणि त्यानंतरची आवरावर. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला चॉकलेट्स बनवायचे होते, कारण माझ्या मोठ्या मुलीचा आज बड्डे आहे. चॉकलेट बनवण्यासाठी माझ्याकडे डार्क कंपाऊंड थोडं कमी होतं, त्यामुळे चॉकलेट बनवायला मला थोडा जास्तच उशीर झाला. मी केक आणि चॉकलेटच्या ऑर्डर्स घेते, त्यामुळे बऱ्यापैकी चॉकलेट माझ्याकडे शिल्लक असतं. पण आता थोडं जास्त क्वांटिटीमध्ये चॉकलेट बनवायचे होते, त्यामुळे डार्क कंपाऊंड मला थोडं कमी वाटलं. त्यामुळे इथे मी डार्क कंपाऊंड घेऊन आली. त्यासोबत चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे हे सिलिकॉन मोल्ड हे माझ्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यानंतर आता आपण चॉकलेट थोडंसं कट करून घेणार आहोत आणि चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. इथे मॉर्डे ब्रँडचं डार्क कंपाऊंड चॉकलेट मी वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे कोकोआ 2Mचं जे मिल्क कंपाऊंड आहे ते इथे वापरते, कारण हे दोन्ही पण ब्रँड चांगले आहेत. कोणतेही ब्रँड तुम्ही वापरू शकता. तर हे जे मॉर्डे आहे ते मला या 2Mपेक्षा जास्त बेटर वाटतं. तर हे थोडे उरलेले चॉकलेट आहेत आणि हे मी इथे नवीन पॅक घेऊन आलेली आहे. जर आपल्याला घरी खाण्यासाठी चॉकलेट्स बनवायचे असतील तर त्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठरवू शकतो. मात्र जर आपल्याला विकण्यासाठी चॉकलेट्स बनवायचे असतील तर मी जेव्हा चॉकलेट्स विकते तर त्यावेळी मी एकास एक प्रमाण घेते. म्हणजे जेवढं डार्क कंपाऊंड चॉकलेट असेल तर तेवढंच मी मिल्क कंपाऊंड वापरते. म्हणजे जर अर्धा किलो डार्क कंपाऊंड तर अर्धा किलो मिल्क कंपाऊंड. पण माझ्या मोठ्या मुलीला थोडं डार्क कंपाऊंड चॉकलेट हे जास्त आवडतं. आजकालच्या मुलांना डार्क कंपाऊंड चॉकलेट जास्त आवडतं. तर इथे जेव्हा मी तिच्यासाठी चॉकलेट्स बनवते तेव्हा मी 1:2 हे प्रमाण वापरते. म्हणजे मग डार्क कंपाऊंड हे थोडं जास्त प्रमाणात वापरते आणि मिल्क कंपाऊंड त्याच्या अर्ध्या प्रमाणात वापरते. जर आपल्याकडे स्केल मशीन नसेल तर आपण चॉकलेटचे हे जे बार आहेत त्यावरून सुद्धा प्रमाण ठरवू शकतो. म्हणजे जर इथे मला जर चॉकलेट बनवायचे आहे, थोडे डार्क फ्लेवरचे बनवायचे आहे, तर इथे मी 2 डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलं तर त्यासाठी 1 मिल्क कंपाऊंड वापरेल. किंवा मग तुम्हाला जर बिझनेससाठी बनवायचे असतील तर 2 डार्क कंपाऊंड आणि त्याच्यासाठी 2 मिल्क कंपाऊंड असे बार आपण वापरू शकतो. तर इथे आपण अगदी परफेक्ट प्रमाण घेणार आहोत. आपण इथे 1:2 हे प्रमाण वापरणार आहोत. म्हणजे इथे मी मिल्क कंपाऊंड हे अर्ध्या प्रमाणात वापरणार आहे आणि डार्क कंपाऊंड हे त्याच्या दुप्पट प्रमाणात वापरणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपण इथे वजन करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चॉकलेट आहे ते कट करून घ्यायचं आहे. इथे मी ओव्हनमध्ये हे मेल्ट करून घेणार आहे. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही डबल बॉईल मेथडनी सुद्धा चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता. म्हणजे काय करायचं, एखादा टोप घ्यायचा आणि त्याच्यावरती हा बाऊल बसेल एवढा मोठा टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतर हा बाऊल आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आणि चमच्याने त्याला मिक्स करत राहायचं आणि अगदी 3-4 मिनिटानंतर हे चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. तर इथे मला आज जास्तच कामं होती त्यामुळे मी ओव्हनमध्येच चॉकलेट हे मेल्ट करून घेणार आहे. म्हणजे OTGमध्ये मी इथे मेल्ट करून घेणार आहे. अगदी 2 मिनिटात अगदी हे चॉकलेट छान मेल्ट होतं. तर इथे मी असं मिक्स करत, म्हणजे मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड मिक्स करत त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. हे चॉकलेटचे बार मी फ्रीजमध्ये ठेवले नव्हते, बाहेरच ठेवले होते, त्यामुळे ते थोडेसे असे मेल्ट झाल्यासारखे वाटत आहेत. त्यानंतर इथे मी अगदी प्रीहीटेड ओव्हनमध्ये 2 ते 3 मिनिटासाठी हे चॉकलेट ठेवून घेतलं होतं आणि इथे पाहू शकता तुम्ही, हा बाऊल जास्त गरम आहे पण चॉकलेट अगदी छान असं मेल्ट झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपल्याला चमच्याने असं त्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते अगदी छान पातळ असं बनून तयार होतं. मेल्ट झालेलं चॉकलेट जास्त गरम असताना सुद्धा आपल्याला ते मोल्डमध्ये टाकून घ्यायचं नाही. थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं आणि त्यानंतर टाकायचं, नाहीतर मग त्याला थोडंसं पाणी सुटू शकतं. त्यानंतर हे मेल्ट झालेलं चॉकलेट आहे, यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार राईस क्रॅकर किंवा जे राईस बॉल म्हणतो आपण ते टाकू शकतो. याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा बारीक कट करून टाकू शकता. तर हे जे राईस बॉल आहेत ते आपल्याला बेकरीचं जे सर्व साहित्य भेटतं, म्हणजे केकचं साहित्य किंवा मग चॉकलेट बनवण्याचं, तर त्या ठिकाणी भेटतं. तर इथे माझ्याकडे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड आहेत.
सिलिकॉनचे जे मोल्ड असतात ते प्लॅस्टिकच्या मोल्डपेक्षा चॉकलेट बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असतात. त्यामधून चॉकलेट आपण अगदी सहज डिमोल्ड करू शकतो. तर इथे मी 2-3 प्रकारचे वेगवेगळे जे शेप आहेत त्यामध्ये चॉकलेट फिल करून घेतलं आहे. तर इथे आपण आपल्या आवडीनुसार एक फ्लेवर ठेवू शकतो. जर तुम्हाला व्हाईट कंपाऊंड जे असतं तर ते मिक्स करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता, किंवा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचं असेल तर टाकायचं, किंवा नाही टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही. तर इथे या पद्धतीने मी हे जे 3 मोल्ड आहेत यामध्ये चॉकलेट फिल करून घेतलं आहे, आणि फिल करून झाल्यानंतर त्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे मग ते आतून पोकळ राहत नाही. आणि त्यानंतर अगदी 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीझरमध्ये नाही ठेवलं तरी चालेल, अगदी खाली फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा हे छान सेट होतात. चॉकलेट्स आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि त्यानंतर इथे मला केक बनवायचा आहे. तर इथे मी चॉकलेट ट्रफल केक बनवणार आहे. त्यासाठी जे लागणारं सर्व साहित्य आहे ते मी व्यवस्थित चाळून वगैरे घेतलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तर मी जेवढ्या प्रमाणात केक बनवणार आहे त्यानुसार यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. विदाऊट फ्लेवरचं जे तेल आहे ते आपल्याला यामध्ये वापरायचं आहे, किंवा मग तुम्ही याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर मी एका कपामध्ये थोडीशी कॉफी टाकली होती, त्यामध्ये गरम दूध टाकलं आणि ते यामध्ये टाकून घेतले. कॉफी टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नाही टाकायचं असेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे बाजूला मी दूध घेतलं आहे. तर हे दूधसुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा बेकिंग करतो, म्हणजे केक वगैरे बनवतो, तर त्यासाठी लागणारं जे पण साहित्य आपण घेतो तर ते सर्व आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे. फ्रीजमधलं घ्यायचं नाही, किंवा मग दूध वगैरेसुद्धा जास्त गरम असलेलं घ्यायचं नाही. मग आपला केक अगदी छान बनून तयार होतो. तर इथे मी चॉकलेटचा स्पॉन्ज बनवणार आहे. यामध्ये आपण चॉकलेट इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स वापरू शकतो. आम्हाला मात्र कॉफी टाकलेला केक जो असतो तो जास्त आवडतो, त्यामुळे मी इथे दुधामध्ये कॉफी मिक्स करून यामध्ये ओतलं होतं. त्यानंतर हे जे बॅटर आहे ते आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्याला आपण आधीच तेलाने ग्रीस करून ठेवलं होतं. याऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा यावरती लावू शकता. त्यानंतर सर्व बॅटर मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, आणि याला 3 ते 4 वेळा असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे मग यामध्ये हवा पकडत नाही आणि आपला केक हा अगदी छान बनून तयार होतो. त्यानंतर OTGमध्ये दोन्ही रॉड चालू करून 170 डिग्री सेल्सिअसवरती 35 मिनिटासाठी मी हा बेक करण्यासाठी ठेवून दिला. तोपर्यंत आपण इथे चॉकलेट आहेत ते सेट होण्यासाठी ठेवले होते, ते सुद्धा अगदी छान सेट झालेले आहेत. इथे पाहू शकता तुम्ही. आता आपण हे डिमोल्ड करून घेणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही आपले हे अगदी छान असे चॉकलेट बनून तयार झालेले आहेत. आणि आपण घरच्या घरी बनवतोय त्यामुळे अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा बनून तयार होतात, आणि याला बनवायला अगदी जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि शिवाय आपण आपल्या मुलांसाठी घरातूनच जर असे चॉकलेट बनवले तर ते मुलांनासुद्धा खूप छान वाटतं. आता दाखवल्याप्रमाणेच मी राहिलेले सर्व चॉकलेट बनवून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिले होते. यावर्षीचा बड्डे सोमवारी आला, त्यामुळे आज नॉनव्हेज खाऊ शकणार नव्हतो. तर रात्री मी ही कामं चालू होती तेव्हा तिला विचारलं, उद्या तुला काय खायचं आहे? तर तिने सांगितलं की मला ट्रिपल शेजवान राईस खायचं आहे किंवा ट्रिपल शेजवान नूडल्स खायचे आहेत. पण सोमवार असल्यामुळे चिकन किंवा नॉनव्हेज काही बनवू शकत नव्हतं. शिवाय उद्यासुद्धा एकादशी आहे आणि त्यानंतर तुळशीचं लग्न, त्यामुळे लागोपाठ 3 दिवस नॉनव्हेज खाऊ शकणार नव्हतो. त्यामुळे तिच्या आवडीचा बेत कधी बनवणार? आणि आमच्या घरी एक आम्ही रूल बनवून घेतला आहे की ज्याचा बड्डे असेल तर त्याच्या आवडीचं जे काही जेवण असेल तर ते त्या दिवशी बनवायचं. पण आज मी तिच्या आवडीचं जेवण बनवू शकत नव्हते, त्यामुळे अचानक रात्री उशिरा लक्षात आल्यामुळे बाहेरूनच हे जेवण त्यांच्यासाठी ऑर्डर केलं. तर यामध्ये ग्रेव्हीवाले जे लॉलीपॉप असतात ते हाफ मागवले, आणि त्यानंतर फुल ट्रिपल शेजवान नूडल्स मागवले. तर त्याच्यासोबत ग्रेव्हीसुद्धा होती, आणि त्यांची जी स्पेशल शेजवान चटणी होती तीसुद्धा होती. तर हे सर्व माझ्या मुलीला खूप आवडतं, पण बाहेरचं जेवण असतं ते कधी कधीच खायला चांगलं वाटतं. 35 मिनिटानंतर आपण इथे पाहू शकता की केक अगदी छान बेक झालेला आहे. यामध्ये सुरी टाकल्यानंतर ती क्लीन आली, म्हणजे केक अगदी छान बेक झाला. थंड होण्यासाठी एका रॅकवरती मी तो बाजूला काढून ठेवला. त्यानंतर इथे आपले सर्व चॉकलेटसुद्धा बनून तयार झाले होते, आणि 3 मोल्ड मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तोपर्यंत राहिलेले जे चॉकलेट आहेत ते आपण रॅप करून घेणार आहोत. चॉकलेट रॅप करण्यासाठी बेकरीचं जे दुकान असतं तिथे असे ट्विस्टर आणि रॅपर आहेत ते भेटतात. तर त्यामध्ये हे चॉकलेट्स आपण रॅप करून घेणार आहोत. तर या पद्धतीने चॉकलेटला आपण या पेपरमध्ये ठेवायचं, आणि जे ट्विस्टर असतं तर त्यांनी असं बांधायचं, म्हणजे हे अगदी छान असे चॉकलेट बनून तयार होतात. बाहेरून जर असे चॉकलेट घ्यायचं म्हटलं तर खूप महाग भेटतात, त्यापेक्षा आपण घरी असे चॉकलेट बनवू शकतो. तर इथे या पद्धतीनेच मी राहिलेले सर्व चॉकलेट्स जे आहेत ते रॅप करून घेणार आहे.
सध्या थोडं थंड वातावरण आहे, त्यामुळे आपण नॉर्मल टेम्परेचरमध्ये हे चॉकलेट रॅप करू शकतो. नाहीतर मग एरवी गरमी असेल तर आपल्याला AC रूममध्ये बसूनच हे चॉकलेट रॅप करावे लागतात. आणि जर 2-3 लोकं असतील तर अगदी पटकन सर्व चॉकलेट आहेत ते रॅप करून होतात. तर इथे पाहू शकता तुम्ही आपले सर्व चॉकलेट रॅप करून झालेले आहेत आणि त्यातील थोडी चॉकलेट मी बिना रॅप करता असेच ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर घरी खायचे असतील तर त्याला रॅप करण्याची काही गरज नाही. उगाचच पेपर वेस्ट करायला नको म्हणून यातील काही जे चॉकलेट आहेत ते मी बिना रॅप करता अशीच बाजूला ठेवून दिलेत. आणि तिला स्कूलमध्ये ट्युशनमध्ये घेऊन जाण्यासाठी जेवढी चॉकलेट हवी होती तेवढी सगळी चॉकलेट रॅप करून घेतलेली आहेत. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये चॉकलेट बनवू शकतो. शिवाय बाहेरचं जे चॉकलेट असतं त्यामध्ये काही ना काही मिक्स केलेलं असतं, तर अगदी घरच्या घरी आपण चांगल्या प्रकारचे चॉकलेट बनवू शकतो. तर तुम्हीसुद्धा याप्रमाणे अशी चॉकलेट घरच्या घरी नक्की बनवून पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील एक जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.